रुमॅटॉलॉजी किंवा वातविकारशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि रुमॅटॉलॉजिस्ट किंवा वाततज्ञ म्हणजे नेमकं कोण, हे सर्वसामान्यांना असलेले मुख्य प्रश्न. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या काही विशेष उपशाखा आहेत की ज्या शरीराच्या विशिष्ट भागांवरती आपलं लक्ष केंद्रित करतात. उदाहरणच द्यायचं झालं तर कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदय आणि हृदयासंबंधीचे आजार यांच्याशी संबंधित शाखा, न्यूरोलॉजी म्हणजे मेंदू, नसा, मज्जासंस्था याविषयीच्या आजारांवरती लक्ष केंद्रित करणारी उपशाखा, तसंच रुमॅटॉलॉजी म्हणजे अस्थी, सांधे आणि स्नायू अर्थात मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम या शरीराच्या रचनेसंबंधात असणाऱ्या आजारांची विशेष करून दखल घेणारी उपशाखा. आपल्या शरीरात जवळजवळ 206 हाडं आहेत, जवळजवळ 360 प्रकारचे सांधे आहेत आणि 600 पेक्षा जास्त स्केलेटल मसल्स किंवा स्नायू आहेत. आपल्या शरीराचं सर्व चलनवलन ज्या संस्थेमुळे सुरळीत चालतं ती म्हणजे अस्थी, सांधे आणि स्नायू किंवा मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम. या अस्थी, सांधे आणि स्नायूंचे काही जे वातविकार किंवा यांच्यामध्ये सूज, वेदना, दुखाव येणं ह्या प्रकारचे जे आजार असतात ते या संधिवातशास्त्रामध्ये येतात. त्याखेरीज आपल्या शरीराची जी प्रतिकारशक्ती आहे त्या प्रतिकारशक्तीमध्ये काही दोष उद्भवले तर ते दोष आपल्या स्वतःच्या शरीराच्या काही अवयवांविरुद्ध काम करतात. उदाहरणार्थ सांधे, उदाहरणार्थ हृदय, उदाहरणार्थ किडनी आणि यांच्या विरुद्ध जेव्हा ही प्रतिकारशक्ती काम करायला लागते त्याला ऑटो इम्यून आजार असं म्हणतात. संधिवातशास्त्रामध्ये या ऑटो इम्यून आजारांचा सुद्धा समावेश होतो. तर रुमॅटॉलॉजी आणि ऑर्थोपेडिशियन याच्यामध्ये नेमका फरक तो काय? रुमॅटॉलॉजिस्ट किंवा वातविकार तज्ज्ञ हे वैद्यक असतात, म्हणजेच फिजिशियन आहे. पण ऑर्थोपेडिशियन हे शल्यचिकित्सक किंवा सर्जन आहेत. त्यामुळे अस्थी, सांधे, स्नायू यांचे जे वातविकारांचे जे काही त्रास आहेत किंवा ऑटो इम्यून आजार आहेत याबाबत संधिवात तज्ज्ञ आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात. पण हाडांमध्ये फ्रॅक्चर्स, दुखापती, जखमा किंवा काही विकृती आली किंवा सांधे बदल करण्याच्या शस्त्रक्रिया असतील तर त्या ठिकाणी मात्र ऑर्थोपेडिशियन्सचा मुख्यत्वे भूमिका येते. त्यामुळे रुमॅटॉलॉजिस्ट हे औषधोपचार आणि त्याविषयीचे मार्गदर्शन करतात, तर ऑर्थोपेडिक तज्ज्ञ हे हाडांवरच्या शस्त्रक्रिया किंवा सांधे बदलाच्या शस्त्रक्रिया ही मुख्यत्वे कामे करतात. संधिवात तज्ज्ञांची गाठ नक्की कधी घ्यावी, कधी भेटावं की जेणेकरून त्याबाबतचे योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल? जेव्हा जेव्हा मनुष्याला सांधे दुखण्याचा त्रास होतो, मग तो कुठल्याही वयात असो, संधिवाताचे तक्रारी किंवा प्रश्न हे आम्ही अगदी लहान जन्मजात बाळापासून ते वय वर्ष 80-90 या वयोगटात सुद्धा येताना बघतो. त्यामुळे जेव्हा कधी हातापायाच्या सांध्यांमध्ये दुखाव, सूज असे आणि हे दुखाव 5 ते 6 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीत राहत असतील, सांध्यांवरती सूज येऊन सांधे गरम होणं, लाल होणं, हालचाली करताना त्याच्यामध्ये अडथळा तयार होणं, रोजची कामं न करता येणं, हे तर संधिवाताचे मुख्य लक्षणं आहेतच. पण त्याखेरीज अचानकपणे वजन कमी होणं, शरीरावरती रॅशेस येणं, पुरळ येणं, वरचेवर तोंड येणं, खूप प्रमाणामध्ये केस गळणं, तोंड किंवा डोळे कोरडे वाटणं किंवा थंड पाण्यात कामं करताना थंडीमध्ये हाताची बोटं, पायाची बोटं निळी पडणं, गार पडणं किंवा तिथे दुखणं, हातापायांवरती सूज वाटणं, हे अशा प्रकारच्या लक्षणांकरता सुद्धा संधिवात तज्ज्ञांची गाठ घेणं महत्त्वाचं ठरतं. चला तर मग संधिवात आणि वातविकारांविषयी अशीच योग्य माहिती घेऊया. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. चला वाटचाल करू वेदनेतून सामर्थ्याकडे.